नमस्कार सर्वांचे, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलचे सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठी ग्रामर तसेच प्रश्नसंच घेत असतो, तर तुम्हाला त्याचा नक्की तुमच्या अभ्यासासाठी फायदाच होणार आहे. चला तर मग या अगोदर आपण मराठी ग्रामर तर प्रत्येक परीक्षेसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न असतातच, मग ती कोणतीही परीक्षा असो. स्पर्धा परीक्षा म्हटलं की व्याकरण आलंच. आणि मग आज आपण प्रयोग हा चॅप्टर पाहणार आहोत. तर मग चला, प्रयोग म्हणजे काय. काही जणांना हा चॅप्टर खूप अवघड जातो किंवा काही जण प्रयोग म्हटलं की थोडेसे घाबरतात, परंतु तुम्हाला मी अशा काही ट्रिक्स सांगणार आहे, ज्या ट्रिक्स तुम्ही जर तुमच्या अभ्यासामध्ये अंमलात आणल्या तर तुम्हाला नुसतं वाक्य वाचलं की प्रयोग ओळखायला येणार आहे. चला तर मग शिकूया प्रयोग. मग प्रयोग म्हणजे काय. प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. प्रयोगाचे किती प्रकार आहेत? 3. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि नंबर 3 आहे भावे प्रयोग. भावे प्रयोग. तर आता मी तुम्हाला एक सोपीशी ट्रिक सांगणार आहे याची. कर्तरी प्रयोग म्हणजे काय. कर्त्याला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय नसला की समजायचं ते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. दुसरा आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं तर कर्माला प्रत्यय नाही. मग कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कशाला प्रत्यय असतो? कर्त्याला प्रत्यय असतो. आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय असतो. आणि भावे प्रयोगामध्ये काय असतं तर मग भावे प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही प्रत्यय असतात. तर मग आता प्रयोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे? कर्म, कर्ता आणि क्रियापद. तर मग तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे, कर्ता, कर्म आणि क्रियापद. चला तर मग आता उदाहरणातून आपण तेही ओळखायला शिकूया. हे राहू दे तसंच, इथंच उदाहरण घेऊया आपण. मग उदाहरणार्थ, राम आंबा खातो. राम आंबा खातो हे एक उदाहरण आहे. काही जणांना कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखायला जराशी थोडीशी अडचण येते, तर त्या विद्यार्थ्यांनी कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखायला जर शिकलं तर त्यांच्यासाठी प्रयोग हा घटक काहीही अवघड नाही. त्यांनी जर नुसतं वाक्य जरी वाचलं तरी ते ओळखू शकतील की ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे, कर्मणी प्रयोगाचं आहे की भावे प्रयोगाचं आहे. चला तर मग हे तुम्हाला उदाहरण याच्यासाठी दिलं आहे की तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखायला शिकायचं आहे. मग राम आंबा खातो. मग याच्यातील कर्ता कोण आहे? क्रिया करणारा कोण आहे? क्रिया घडते ती कशावर घडते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारं आणि वाक्याचा शेवट करणारं ते म्हणजे क्रियापद. मग या वाक्यातील राम हा काय आहे? कर्ता आहे. राम हा कर्ता आहे. आंबा हे कर्म आहे, ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण कर्म असे म्हणतो. आणि शेवटचा वाक्याचा अर्थ
राम आंबा एवढं जर वाक्य घेतलं तर आपल्याला या वाक्याचा अर्थ किंवा वाक्याचा शेवट नीट होणार आहे का, अर्थपूर्ण होणार आहे का, तर नाही. तर मग राम आंबा खातो, मग खातोमुळे या वाक्याचा अर्थही पूर्ण झाला आहे आणि शेवटही झाला आहे. त्यामुळे खातो हे काय झालं, क्रियापद झालं. खातो हे काय झालं, क्रियापद झालं. चला तर मग आणखीन एक वाक्य घेऊया. सीता लाडू खाते. मग आता याच्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद कोणतं आहे ओळखा पाहू. मग आता क्रिया करणारा कोण आहे, क्रिया करणारी कोण आहे, सीता. मग ही काय आहे या वाक्याची, कर्ता आहे. आणि लाडू ज्याच्यावर क्रिया घडत आहे किंवा कर्म घडत आहे तो आहे लाडू, म्हणजे ते कर्म आहे. आणि वाक्याचा शेवट आणि अर्थ पूर्ण करणारा क्रियापद खाते हे आहे. त्यामुळे सीता काय झाली मग, कर्ता, लाडू हे झालं कर्म आणि खाते हे क्रियापद. जर तुम्हाला वाक्यातील ह्या 3 गोष्टी ओळखता येत असतील तर तुम्हाला प्रयोग हा चॅप्टर काहीही अवघड जाणार नाही, खूप सोपा जाणार आहे. तर मग तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद समजलं असेल तर आपण पुढील घटकाकडे वळूया. आता आपण प्रयोगातील पहिला घटक आहे, पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग. मग कर्तरी प्रयोगाची व्याख्या काय केली जाईल, कर्तरी प्रयोगाची व्याख्या काय केली जाईल. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कर्त्याच्या, कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते किंवा क्रियापदावर कर्ता हा आपली हुकूमत चालवतो. पहा याच्यातील व्याख्या काय आहे कर्तरी प्रयोगाची, क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते किंवा क्रियापदावर, आताच आपण पाहिलं आहे कर्ता, कर्म आणि क्रियापद. मग कर्ता काय करतो, क्रियापदावर कर्ता हा आपली हुकूमत गाजवतो किंवा क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते, यालाच काय म्हणतो आपण, कर्तरी प्रयोग असे म्हणतो. आवाज येतोय का, तुम्हाला दिसतंय का बोर्डवरील. चला तर मग आता कर्तरी प्रयोगाचं उदाहरण देखील आपण पाहणार आहोत. मग उदाहरणार्थ, राम रावणाला मारतो. राम रावणाला मारतो. आणखीन एक प्रयोग ओळखण्याची ट्रिक आहे. जर आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता तर शिकायचंच आहे आणि ते मागे मी तुम्हाला सांगितलंच आहे. परंतु आणखीन एक गोष्ट आहे, कर्त्याचं लिंग बदलून पाहायचं. त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल, म्हणजे कर्ता जर क्रियापदावर आपली हुकूमत गाजवत असेल तर कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे असं समजायचं. मग आता रामाच्या जागी आपण सीता घेऊ. सीता रावणाला मारते. मारतो येईल का, नाही. त्याच्यामुळे वाक्य म्हणजे क्रियापद बदलत आहे, त्याच्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि कर्त्याला प्रत्यय आहे का,
आपल्या ट्रिकनुसार आपली पहिली ट्रिक काय आहे, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. मग कर्ता कोण आहे, राम. कर्म आहे रावण, रावणाला मारण्याची क्रिया घडली आहे आणि मारतो हे काय आहे, क्रियापद आहे. मग त्याच्यामुळे प्रत्यय कशाला आलाय, रावण हा शब्द आहे पण ला प्रत्यय कशाला जोडून आलाय, तर कर्माला आलाय. त्याच्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणखीन एक उदाहरण घेऊया. सीता रावणास मारते. मग आता हे सीता या कर्त्याला प्रत्यय आहे का, नाही. कर्माला प्रत्यय आहे, त्याच्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचंच उदाहरण आहे. परंतु आणखीन एक ट्रिक आहे याची दुसरी, ती नाही लक्षात राहिली तर ही दुसरी लक्षात ठेवा. मग इथं कर्त्याचं लिंग बदलून पाहायचं. मग आता हे आहे सीता आहे इथं, मग इथं राम घ्यायचं. राम रावणास मारतो, क्रियापद बदलत आहे, मारतेचं मारतो होत आहे. त्याच्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचंच उदाहरण आहे. आणि इथं प्रत्यय आलाय कर्माला, मग जिथे कर्माला प्रत्यय तिथे कर्तरी प्रयोग. किंवा हे लक्षात ठेवा, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग, कर्माला प्रत्यय नाही कर्मणी प्रयोग, आणि कर्ता आणि कर्माला प्रत्यय असेल तेथे भावे प्रयोग. तर आज आपण हे मग प्रयोगाचा पहिला भाग आहे कर्तरी प्रयोग, याचे उपप्रकार देखील पडतात, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नंतर कव्हर करूया. अगोदर आपण मुख्य प्रकार पाहणार आहोत. पुढील प्रकार आपण भाग 2 मध्ये पाहू. दुसरा कर्मणी प्रयोग. कसा वाटला मग तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू, धन्यवाद.